मालेगावमध्ये आज सुभाष भामरेंसाठी योगी आदित्यनाथ सभा घेत आहेत। सुभाष भामरे धुळ्याचे महायुतीचे उमेदवार आहेत। योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जय्यत तयारी मालेगावमध्ये करण्यात आलेली आहे। तर मालेगावमध्ये आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आणि या सभेसाठी की जय्यत तयारी झालेली आहे। योगी आदित्यनाथ हे सुभाष भामरे महायुतीचे उमेदवार धुळ्याचे सुभाष भामरे यांच्यासाठी सभा घेत आहेत। आज एकूणच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपल्याला सभांचा धडाका बघायला मिळतो आणि त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुद्धा महाराष्ट्रामध्ये सभा मालेगावमध्ये। आणि याच विषयी अधिक बोलूया। रईस शेख आपले प्रतिनिधी थेट मालेगावातून आपल्या सोबत आहेत। रईस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा शेवटच्या टप्प्यातल्या या प्रचारासाठी आज येत आहेत। शेवटचा दिवस आहे अर्थात कशी एकूण तयारी बघायला मिळते महायुतीकडून? बघू, आपल्याला माहिती आहे का, 5व्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मोठमोठे सभा होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत आहे। सध्या मी सभेच्या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतात का कसं मोठ्या प्रमाणात सभेची जय्यत तयारी चालू आहे। भला मोठा स्टेज टाकण्यात आला आहे आणि आसन व्यवस्था मोठी प्रमाणात करण्यात आली आहे। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे, कारण की योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदा मालेगावात येत असून ते काय बोलतात आणि कोणावर टीका करतात यावर सर्वांकडे लक्ष लागले आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत असून आहे। अर्थात तर मालेगावमध्ये व्यासपीठ सज्ज आहे। योगी आदित्यनाथ आज मालेगावमध्ये येत आहेत आणि त्यांची सभा होणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू रईस। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मालेगावमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा, सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आज मालेगावमध्ये।